बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर निघाल्यानं वाहनधारकांची चांगलीच कुचंबणा होत होती। या रस्त्यावर लहान मोठे मिळून एकूण 217 खड्डे पडले असल्याचं निदर्शनास आलं होतं। मागील काही वर्षांपासून शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाद्वारे सदर रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। या निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी मागील 1 वर्षांपासून सामाजिक माध्यमांद्वारे बातम्या प्रसारित करण्यात येत होत्या। तसेच यावर्षी शहरातील सुजाण युवकांनी पुढाकार घेत या रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले होते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाद्वारे आंदोलन करण्यात आले होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी चक्क रस्त्यावरील बाहेर निघालेल्या सळ्या मित्राच्या साह्याने कापून वेगळ्या केल्या होत्या। या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून अखेर सिमेंट कॉन्क्रीटनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय। दिनांक 1 जुलैच्या मध्यरात्री स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांच्या देखरेखीमध्ये सदर खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं। काम केलेल्या रस्त्यावरून वाहन येऊ नये म्हणून डायरेक्ट लावण्यात आला आहे, परंतु सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खड्ड्यातील सिमेंट काही ठिकाणी वाहून गेलाय। त्यामुळे प्रशासनास या ठिकाणी परत सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल टाकून ते बुजवावे लागतील असं दिसून येत आहे। सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या, युवकांचं निवेदन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर निद्रिस्त प्रशासनाला जाग आली असल्याचं मत जनतेतून व्यक्त होत आहे। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।